को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार पक्षाचे उमेदवार शिवाजी नलावडे सध्या आमच्या सोबत आहे. सर, आज मतदान प्रक्रिया सुरू आहे, काय प्रक्रिया तुमची? मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, मुंबईकरांचा आणि शिक्षकांचा शिक्षक मित्र म्हणून ज्यावेळेला मी मैदानात उतरलो आणि त्यावेळेला मुंबईकरांनी, शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आणि आज मुंबईच्या सर्व 36च्या 36 मतदान केंद्रावर आमचे सगळे मतदार प्रामुख्याने आणि आमचे सर्व सहकारी कार्यकर्ते हे सगळे वेळेवर आले आणि मतदारांना मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या बाजूने मतदान करण्यासाठी येत आहेत. काही लोकांनी सगळ्या मतदान केंद्रावर पहिले 5 पोल हे माझे सगळे मतदार आहे आमच्या सर्व सहकार्याने केलं आणि मुंबईमध्ये अत्यंत छान असं वातावरण आहे आणि मुंबईच्या शिक्षकांना एवढे वर्ष सहन केले आणि आता हे जुने कोणी लोक आणि ज्यांचा इतिहास संघटनेच्या विरोधात आहे, शिक्षकांच्या विरोधात आहे, शासकीय निर्णय विरोधात घेतले, मागच्या लोकप्रतिनिधींनीसुद्धा 18 वर्ष राहूनही काम केलं नाही, याच्याबद्दल लोकांच्या मनात रोष आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये माझा विजय 100% होईल आणि मला पहिल्याच फेरीमध्ये 8,000च्या पुढे पहिल्या पसंतीचं मत मिळेल अशा प्रकारची परिस्थिती आहे. पण तुमचा मुद्दा काय असणार आहे? सर, माझा मुद्दा एकच आहे की पेन्शन बंद झालेलं पेन्शन 2005 नंतर जे मिळणार नाही त्या संदर्भात आहे, आरोग्याच्या संदर्भात आहे, मेडिक्लेमच्या संदर्भामध्ये अनएडेड, प्रामुख्याने अनएडेड ज्या या आहेत शाळा कॉलेजेस या सगळ्यांना ताबडतोब 100% एडेड करून अनएडेड ही संकल्पना बंद करण्यासाठी आणि अनेक इतर प्रश्नासाठी मी टीचर्स वेलफेअर अँड प्रोटेक्शन ॲक्ट 2024 असा मी एक कायदा ड्राफ्ट बनवलेला आहे आणि मी ज्यावेळेला पहिल्या अधिवेशनाच्या पहिल्यासाठी जाईल त्यावेळेला मी हा टेबल करणार आहे ॲक्ट. समोर अनेक उमेदवार आहेत, जे मतदाता आहेत त्यांना काय तुम्ही या संदेश देणार? माझ्यासमोर अनेक 12 उमेदवार आहे आणि सगळ्यांची काही लोकांची समस्या झालेली आहे. आमच्या इथल्या प्रमुख कार्यकर्ते आमचे मनसूर भाई आणि आमचे सगळे सहकारी यांनी अधिकृत परवानगी घेतल्यानंतरही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आमचं कार्यालय अत्यंत बेशिस्तपणे आणि कायदा हातात घेऊन तोडलं आणि ही निवडणूक प्रक्रियेमध्ये केलेला फार मोठा अडथळा आहे. आमचा कॉन्स्टिट्यूशनल राईट हा हिरवला गेलेला आहे. याच्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आम्ही आता तक्रार करणार आहे आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत संबंधित अधिकाऱ्याला जर अरेस्ट केलं नाही आणि त्याला कामावरून निलंबित जर केलं नाही त्या महानगरपालिकेच्याला, तर त्याला त्याच्या विरोधामध्ये ॲक्च्युली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेप्रमाणे जो आपल्या या प्रक्रियेमध्ये अडथळा करणे मी तर समजतो हा देशद्रोह आहे आणि अशा देशद्रोह्यांना मग तो कोणी अधिकारी असो कोणी असो अशा लोकांना जेलमध्ये डांबून लोकशाहीच्या प्रक्रियेला इथून पुढे कोणी अडथळा आणणार नाही आणि 6 वाजेपर्यंत जर गुन्हा दाखल झाला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि मुंबई शहरातील तमाम शिक्षक या ठिकाणचे हजारो शिक्षक आम्ही त्या पोलीस स्टेशनला मोर्चा घेऊन जाणार आहे. धन्यवाद. कॅमेरामॅन नरसिंहचा गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.